कालचा आणि आता तो नवीन हार आणलाय त्याने तो घालतोय. गणपती बाप्पा मोरया. आरती वगैरे केल्यानंतर फुल घाई गडबड चालू होती. गाईस तर बघा किती मोकळं मोकळं वाटते आता इथं. बाप्पा नाही येत पुण्यामध्ये गणपती पाहायला. तर आता भरपूर विसर्जन चालू आहेत बाप्पाचे पुण्यामध्ये. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर मी सकाळी घाई गडबडीत इंट्रो शूट नाही केला, सो आता मी इंट्रो शूट केला आहे. तर तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन कसं केलं तर ते तुम्ही सगळं मी व्लॉगमध्ये शेअर केलं आहे. त्याचा तुम्ही ब्लॉग पुढे बघा. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. सो ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. संगाय नमः अमरेश्वराय नमः गजमुखाय नमः निगयग पावितेन नमः भालचंद्राय नमः पशुधारिणे नमः विघ्नशिपाय नमः सर्वसिद्धी प्रदाताय नमः. तर इथं श्री हार चेंज करतोय बाप्पाचा. त्याने जुना हार काढलाय कालचा आणि आता तो नवीन हार आणलाय त्याने तो घालतोय. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. श्रीला टाईट तर नाही ना केलास? मोठा केला छोटा केला श्रीनी. किंचित खाली पाहिजे होता बाप्पाच्या. तर आपल्या बाप्पाच्या इथं हार वगैरे घातलाय आणि दुर्वा सुद्धा व्हायला. तर आज सकाळचं दर्शन घ्या आपल्या बाप्पाचं सगळ्यांनी. जे काही तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्यांनी आपल्या बाप्पाला सांगा. आपला बाप्पा पूर्ण करेन. सबस्क्रायबर लोकांची माझ्या इच्छा. A few moments later. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती गणपतीचा जय जयकार मोरया मोरया. आरती तिथं गेलो करतात बळा.
सो गाईज आत्ता मी व्लॉग शूट करतोय आणि आपले बाप्पा विसर्जन करून आलो आम्ही. आता बाप्पा गेले आणि आता येतील पुढच्या वर्षी आपले बाप्पा. आणि ॲक्च्युली मी आधीमध्ये जास्त व्लॉग शूट केला नाही आणि जे काही केलं तुमच्यावर मी ते शेअर केलं, तुम्ही बघितलंच असेल. तर मी गेलो होतो माझ्या काकाकडे आरतीला, तर तिकडं आरती वगैरे केली आणि त्याच्यानंतर घरातली आरती करायची होती आणि ती आरती वगैरे केल्यानंतर फुल घाई गडबड चालू होती. परत काका आला होता, मग त्याच्यानंतर आम्ही पुढं विसर्जन करायला गेलो त्या स्पॉटला. त्याच्यानंतर तिकडं विसर्जन वगैरे केलं बाप्पाला आणि त्याच्यानंतर घरी आलो आणि मी आत्ताच जेवण वगैरे केलं आणि टी व्हीला न्यूज चालू आहे ते बघत बसलो आहे. आणि आत्ताशी मला रिलॅक्स टाईम भेटला आहे, फ्री टाईम भेटला आहे बसायला. सो मी आत्ता व्लॉग शूट केला आणि आता खूप मोकळं वाटतं घरामध्ये. गणपती बाप्पा नाही येत तर लवकर हा वर्ष निघून जावं आणि पुढच्या वर्षी लवकर बाप्पा यावा अशीच इच्छा आहे. आणि आता मी न्यूज बघत बसलो आहे आणि थिंक सो माझा प्लॅन होणार आहे पुण्यामध्ये जायचा माझ्या फ्रेंड्ससोबत. तर तसा मी तुम्हाला पुण्यातले गणपती बाप्पांची शेअर करेनच, मिरवणुकी कशा असतात कशा नाही आपल्या पुण्यातल्या. सो तुम्ही अजून ब्लॉग कंटिन्यू करा. गाईज तर बघा किती मोकळं वाटते आता इथं. बाप्पा नाही येत तर पुढच्या वर्षी येईन लवकर. तर इथं मी न्यूज बघतोय, मुंबई आणि पुण्याचे गणपती बाप्पा दाखवत आहेत. लालबागचा राजा आणि दगडूशेठचे. सो आता इथे मी रेडी झालोय आणि आत्ता वाजलेत 7:30 वाजलेत आत्ता. आणि इथे मी रेडी झालोय आणि मी आणि माझे मित्र चाललोय पुण्यामध्ये गणपती पाहायला. तर आता भरपूर विसर्जन चालू आहेत बाप्पाचे पुण्यामध्ये, तर खूप काय काय बघण्यासारखं आहे. तर मी तिकडे चाललोय, माझा फ्रेंड मला घ्यायला येतोय आणि आज रात्री किती वाजतील काय सांगता येत नाही घरी यायला. सो त्याच्या आधी मी थोडंसं जेवण केलंच होतं आणि आता केली मी माझ्यासाठी मस्तपैकी कॉफी. आता मी माझी कॉफी पिणार आहे आणि त्याच्यानंतर निघणार आहे. बघू आता निघाल्यानंतर जसा व्लॉग होईल तसं तुमच्यावर मी शेअर करेनच. सो आता मी माझी कॉफी पितो आणि त्याच्यानंतर निघतो. आणि यार खूप ह्या क्षणाचा मी नेहमी वाट बघत असतो आणि मला खूप भारी वाटतं गणपती पाहायला पुण्यामधले, कारण की मानाचे गणपती दगडूशेठ ह्या टायमिंगलाच निघतात आणि खूप मज्जा येते. ह्याच्यापेक्षा जास्त मुंबईमध्ये तर किती मज्जा येत असेल, कारण की तिकडं खूप हाईट खूप फीट उंच गणपती बाप्पा असतात आणि विसर्जनाला ते नेतात. बघण्यासारखं लय भारी असतं, खूप बघण्यासारखं. सो बघू आता मी निघतोय, बघू तिकडे काय काय करण. खूप सारे बाप्पा शारदा गणपती वगैरे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर करेनच. तर आता मी कॉफी पितो आणि निघाल्यानंतर तुमच्याशी भेटतो.
लवकर.